वास्तव हा मी माझ्या आयुष्यातला मैलाचा दगड नाही मानत. म्हणजे मला आवडलेला सिनेमा, त्याच्यानंतर मला वाटतं अस्तित्व हा माझ्या मते उजवा सिनेमा आहे वास्तवपेक्षा. व्हॉट हॅपन्स इज फॉर मी इट इज हिस्ट्री. आय डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. आय डोंट एक्झल्ट विथ सक्सेस. मी सुरुवात जेव्हा ऍक्टिंग करायला केली तेव्हा मिशी होतीच. माझी एक टेलिव्हिजनची खूप मोठी इनिंग आहे, ती सगळी मिशीमध्ये होती. जेव्हा मला राजन कोठारी आमचे कॅमेरामन आहेत ते म्हणले की अरे तुला मिशी काढून तू जरा सुभाष बाबूंसारखे फोटो काढ, तर तेव्हा मला असं वाटलं की मरो सिनेमा तो मिशी काय मी काढणार नाही. मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारी 2 नावं सांगा असं म्हणल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातनं पटकन 2 नावं येतील. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राजसाहेब ठाकरे. पण ह्या 2 नावांव्यतिरिक्त आमच्या चित्रपट सृष्टीतली देखील काही नावं अशी आहेत ज्यांनी मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा असं सांगणारे महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर. क्या बात आहे सचिन, क्या बात आहे महेश दादा. दोघंही जण सॉलिड दिसत आहे. म्हणजे किलिंग आहे किलिंग. 25 वर्ष मला वाटतं तुमच्या मैत्रीला झाली, पण एक वेगळी ओळख दोघांनी मिळून परत तयार केली, ती म्हणजे राजे. तर त्यावेळेला ज्यावेळेला केलं होतं हे प्रोजेक्ट, सुरुवातीपासून ज्यावेळेला कन्सीव्ह केलं तेव्हापासून एवढं मोठं होईल असं वाटलं होतं, एवढा इतिहास घडवेल असं वाटलं होतं? बुकिंग वाईज मला माहिती नाही, पण प्रोजेक्ट म्हणून ते मोठं होते माहिती होतं. आणि बेसिकली त्याचसाठी नवगाच एक कट्टा असा एक मुहूर्त केलेला. इट वॉज ट्राईंग टू सेल द प्रोडक्ट. कारण पैसे नव्हते सिनेमा बनवायला, पण थॉट चांगला होता. मग आम्ही एक मोठा मुहूर्त गेला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, थिंकिंग की आता खूपसे प्रोड्युसर येतील आणि म्हणतील हे प्रोजेक्ट का क्या करणे, की आता कोणी आले नाही. आणि मग मला वाटतं 1.5 वर्ष आपण तो मुहूर्त करून त्या मुहूर्ताचे पैसे पण फुकट गेले, काही नाही. सचिन, शिवाजी राजेमधलं जे कॅरेक्टर आहे तुझं, तर ते कॅरेक्टर खरोखर तू आहेस का? महेश दादाला पण हाच प्रश्न. मला वाटतं तुझ्यापासून सुरुवात करूया, मग महेश दादाकडे. दिनकर भोसलेचा जो सगळा राग आहे तो माझा स्वतःचा आहे. आणि मला खूप राग येतो आपल्या लोकांना वाईट वागवलं की. आणि त्यातला जो म्हणजे आपण रोल म्हणून असं म्हणतो की नाही की हे इतकं आहे, म्हणजे सिनेमात काम करायचं म्हणून दिनकर भोसले अंगात आणताना त्याची एक आधीची बाजू आहे की जेव्हा त्याला ती कोळीण म्हणते तिकडे जाऊन ती मांदिलीची रास पडली तिकडे बघ, किंवा जेव्हा तो माणूस आपल्याला बोलत असतो दिनकरला तेव्हा त्याला लागतंय कळतं पण बोलायची हिंमत नसते. महाराज भेटून गेल्यानंतर त्याच्यात जो आवेश येतो, जो आव येतो, तो खरं तर मला बरेच वेळेला आलेला आहे. म्हणजे माझी रस्त्यातली भांडणं आणि हे सगळंच मला सतत आठवत राहतं. पण तो रोल करताना खरं त्याच्यात इन्स्ट्रक्शन अशी होती की अचानक हा ऍक्शन हिरो आणि सनी देओल झालाय असं नाही, तोच सामान्य माणूस आहे पण त्याला एक वेगळी शक्ती आली आहे. तर त्यामुळे ते भान मला सतत होतं. पण जेव्हा दिनकर असं म्हणतो ना की मी जबाबदार आहे या महाराष्ट्राच्या भविष्याचा, गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा, हे मला स्वतःहून येतं. महेश दादा, याच प्रश्नाचं तुझ्याकडनं देखील उत्तर पाहिजे. म्हणजे काय होतं की शिवाजी महाराजांचे जे काही वाक्य आहेत ते इट इज नॉट अ हिस्टॉरिकल फिल्म. तो लेखक बोलतो. व्हॉट वी नीडेड, आपल्याला एक जो अंकुश हवा होता किंवा एक पुश हवा होता. त्यामुळे कुठेतरी आय डोंट नो, म्हणजे मी ज्या वेळेला आधी विचार केला की मी करणार नव्हतो शिवाजी, पण नंतर म्हटलं मीच करेन, कारण तो कन्व्हिन्सिंगली तो लेखक बोलतो तिथे मोर दॅन शिवाजी महाराज. कारण ते हिस्टॉरिकल नाही आहे की रायगडाबद्दल किंवा सिंहगडाबद्दल बोलत नाही आहेत ते. ही इज टॉकिंग टुडेज लँग्वेज की काय व्हॉट वी नीड टू डू मराठी माणसाला. त्यामुळे कुठेतरी आय ॲब्सोल्युटली बिलिव्ड हे. पण सुरुवात तू सांग ना की मराठी माणूस आपण आधी किती कोण बोलेल हे सगळं. हो हो. आणि मग ओनली पर्सन, म्हणजे ऐकणार कोण, बाकी कोणाचं? मराठी माणूस कोणाचंच ऐकत.
त्यातल्या त्यात कोणाचं ऐकतील तर शिवाजी महाराजांचं ऐकतील. त्यामुळे इट हॅड टू बी ते अख्खा जो उपदेश होता तो महाराज. त्याच्यात म्हणणं काही काय म्हणतात त्याला, टुकार हिंदी जर्नलिस्टने असंही सांगितलं की न बघता पिक्चर रिलीज व्हायच्या आधी की हा पिक्चर लगे रहो मुन्नाबाई सारखा आहे. तर मला काही कळे ना, म्हटलं मी आधी कोणाला दाखवलेलं नाही आहे. मग त्यांचं म्हणणं तिकडे गांधीजी येतो म्हणते, मग ते ऑलवेज म्हणजे शिवाजीला तरी ऑलवेज सेकंडरी का वागवावं हिंदीवाल्यांनी. त्याचा एक राग होता, कारण त्यांना हे कळत नाही की त्याच्या आधी खूप जण येऊन गेले की म्हणजे चमत्कारमध्ये नसीर पण भूतच होता की. डिड एनीबडी सजेस्ट की दॅट फिल्म वॉज इन्स्पायर्ड बाय किंवा तो कुठला तो एक ह्याचा पिक्चर आहे ब्रूस ऑलमायटी. ते एक आय नीडेड समवन टू कम अँड एक पुश आहे. दॅट इज काय म्हणतात त्याला, आपल्याला एक ॲड्रेनालिन पुश असतो ना. इट माइट बी ऑल्टर इगो ऑल्सो. शिवाजी महाराज दिनकरचा ऑल्टर इगो पण असू शकतो, पण त्याला दिनकरच्या ऑल्टर इगोला ऑडियन्समध्ये मला नाही वाटतं कोणी रिस्पेक्ट केलं असतं. सो इट वॉज अ डिव्हाइस मेंट टू इन्स्टिगेट द स्लीपिंग जायंट. पण तो मला अजूनही वाटतं म्हणतो तरी स्लीपिंग आहे. तर मे बी काही पर्सेंटेजने फरक पडला असेल तरी चालेल, बट वी नीड टू गेट अप रिअल फास्ट. म्हणजे आपल्याला पुन्हा पार्ट 2 बनवायला लागेल. पार्ट 2 बनवायला लागेल. सचिन, तू कधी तुझी मिशी कुठल्याच पिक्चरमध्ये कापलेली नाहीस. म्हणजे सुभाषचंद्र बोस सोडता बाकी कुठल्याही चित्रपटांसाठी तू मिशी कधीच काढली नाहीस. अरे काय, मी खरं सांगू का, म्हणजे मिशी खरं तर माझी आयडेंटिटी आहे. म्हणजे ज्या वेळेला मी सुरुवात जेव्हा ऍक्टिंग करायला केली तेव्हा मिशी होतीच. नंतर माझी एक टेलिव्हिजनची खूप मोठी इनिंग आहे, ती सगळी मिशीमध्ये होती. तर मिशी जेव्हा मला राजन कोठारी आमचे कॅमेरामन आहेत ते म्हणले की अरे तुला मिशी काढून तू जरा सुभाष बाबूंसारखे फोटो काढ, तर तेव्हा मला असं वाटलं की मरो सिनेमा तो मिशी काय मी काढणार नाही. इतकं मला त्या मिशीबद्दल. पण नंतर मी मिशी काढून ते फोटो काढून मग तो मेकअप करून ते सगळं सक्सेसफुली केलं. महेश मांजरेकर हे नाव वास्तव, म्हणजे वास्तवसारखे चित्रपट करणारा महेश मांजरेकर. परंतु त्याच माणसांनी अस्तित्वासारखा चित्रपट केला आहे, निदानसारखा चित्रपट केलेला आहे. तर त्याला तेवढं रेकग्नेशन मिळालं नाही जेवढं वास्तवला मिळालं. हे कुठेतरी खुपतं का? नाही खूपच. इनफॅक्ट मला वास्तव हा मी माझ्या आयुष्यातला मैलाचा दगड नाही मानत. मला आवडलेला सिनेमा. त्याच्यानंतर मला वाटतं अस्तित्व हा माझ्या मते उजवा सिनेमा आहे वास्तवपेक्षा. मला वाटतं अस्तित्व मी जरासा लवकर केलं. आज विथ द ॲडव्हेंट ऑफ मल्टिप्लेक्सेस त्या सिनेमाला डेफिनेटली एक वेगळा ऑडियन्स आला असता. आय डिड इट 10 years बॅक. निदान आय डिड इट 15 years बॅक. थोडं ते काय म्हणतं, आज लोक ज्या वेळेला पिपली लाईफचं खूप कौतुक करतात ना, त्याच्या आधी मी खूप आधी करून मोकळा झालोय. प्राण जाय पर शान न जाय आणि इन अ बेटर फिल्म. किंवा आज तारे जमीनपर्यंत खूप कौतुक केलं जातं, पण मी 13 मेरा सात रे पण 10 वर्षापूर्वीच केला. अबाउट 2 brothers, एक मेंटली सेरेब्रल पॉलिसी असलेला मुलगा. तर त्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटत नाही. नाही चालले त्याला आय फील की इट इज देअर लॉस. व्हॉट हॅपन्स इज फॉर मी इट इज हिस्ट्री. येस्टरडेज न्यूजपेपर इज वेस्ट पेपर फॉर मी. त्यामुळे उद्या काय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट मी. आय डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. आय डोंट एक्झल्ट विथ सक्सेस. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ काय म्हणतात त्याला तुमच्या आयुष्याचं. सचिन, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अशी कुठली माहिती आहे जी सामान्य माणसाला माहीत नाही आणि तो चित्रपट करत असताना ती शिकायला मिळाली? अशा अनेक गोष्टी आहेत. खरं तर म्हणजे रोल करायला मी सुरुवात केली त्याच्या आधी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि त्यांचा गूढ मृत्यू या दोनच गोष्टी खरं तर माहिती होत्या. त्यानंतर त्यांचा अभ्यास करताना 2 वर्ष आम्ही त्यातच होतो खरं तर. आणि त्यावेळेला श्याम बेनेगल आणि या सगळ्यांच्या मदतीने एवढा मोठा तो सिनेमा उभा राहिला. तर त्या अनुषंगाने जेवढा अभ्यास झाला त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी कळल्या की ज्या खरं तर आता जगाला कळाव्या असं वाटतं. आणि मला स्वतःला त्यांची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचं देशावर असलेलं प्रेम. म्हणजे आपण ज्याला मादरे वतन म्हणतो, त्यांचा आवडता शब्द होता, इस मादरे वतन के लिए मैं अपनी जान दे दूंगा.
तर तो जो एक अभिमान होता तो खरं आजच्या तरुणांमध्ये सतत सतत असला पाहिजे, हा त्या सिनेमा बनवण्यामागचा हेतू होता. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती की जी त्यावेळेला मला खूप इंटरेस्टिंग वाटली होती की त्यांची हिटलरची भेट झाली होती. हो. आणि त्यांनी हिटलरला असं जाऊन सांगितलं होतं की तुमच्याकडे जे भारतीय युद्ध कैदी आहेत ते इंग्रजांचे दुश्मन आहेत आणि ते मला द्या आणि त्यांना घेऊन मी फौज बनवणार आहे आणि इंग्रजांशी लढणार आहे. हा जो 257 पानी अकाउंट आहे आणि तो त्यावेळेला मला खूप थरारक वाटला होता की त्या 40 सालात एक माणूस हिटलरकडे जाऊन असं म्हणतो की ते युद्धकैदी मला द्या, मला ह्यांना घेऊन फौज बनवायची आहे. फार दैदिप्यमान आहे. नाही दादा, या खुपण्याच्या सेगमेंटमध्ये आपण सामाजिक खुपण्याबद्दल देखील बोलतो. आत्ता खुपणाऱ्या गोष्टी समाजात ना, खुपणाऱ्या गोष्टी खूप आहेत त्याच्यामध्ये. त्याला आपल्याला एक वेगळा एपिसोड करायला लागेल. हे केलं तर बऱ्याच गोष्टी खुपतात. म्हणजे टेलिव्हिजन लावला ना हल्ली न्यूज, तर अख्खा न्यूज चॅनलमध्ये जे दाखवतात सगळ्या गोष्टी खुपतात. म्हणजे आपण सगळ्यात जास्त खुपतं ते आपली होल एज्युकेशन सिस्टम. इट सक्स. म्हणजे ती इतकी आउटडेटेड, काय म्हणतात त्याला, थर्ड क्लास सिस्टीम आहे आपली एज्युकेशन सिस्टीम. ती सगळ्यात जास्त खटकते. आय डोंट नो, मी बराच प्रयत्न करतो सांगायचा, पण काही कोणाला पटत नाही. 6000 सुसाईड कसे असू शकतात, स्टुडंट्स करू शकतात वर्षाला, तरी तुम्हाला चेंज करायचं वाटत नाही का? फॉर अ चेंज. म्हणजे मी सिनेमा काढल्यामुळे निदान 8वी पर्यंत परीक्षा तरी बंद झाल्या, निदान नापास करणं बंद झालं. पण खूप चेंजेस करायचे आहेत अजून होल सिस्टममध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे वोट देत नाही ना, ह्याचा मला भयंकर त्रास होतो. मग यू कांट से की आमचं गव्हर्नमेंट काय गव्हर्नमेंट आहे. यू आर रिस्पॉन्सिबल. का नाही? म्हणजे त्याला किती वेळ लागतो. हाऊ कॅन यू सेलिब्रेट दॅट डे ॲज अ हॉलिडे? अशोक चव्हाण, पूर्व चीफ मिनिस्टर, यांच्याशी तुमचे खूप चांगले मैत्री. खूप. माझा वन ऑफ द बेस्ट फ्रेंड्स अँड आय एम व्हेरी प्राऊड इज माय फ्रेंड. मग ह्यामध्ये आदर्श प्रकरण हे कुठे खुपलं का? आदर्श प्रकरण जोपर्यंत मला पटत नाही की व्हॉट एव्हर हॅज बीन डन इज राईट ऑर रॉंग, तोपर्यंत मी नाही टाकू शकत. काय होतं ना आपल्याकडे, डोंट हँग अ पर्सन अंटिल इज प्रूव्हन गिल्टी. गिल्टी असेल तर सगळ्यांसमोर येईलच ते. फक्त स्पेक्युलेशनमध्ये म्हणजे आता मी असं एक थर्ड पर्सन म्हणून मी विचार करतो. आता यू फेल्ड की इथे एक सोसायटी बनते, की मला इथे फ्लॅट बुक करायचा आणि मिळाला, व्हॉट इज युअर फॉल्ट? जोपर्यंत मला कळत नाही ती जागा कोणाची आहे, म्हणजे आर्मीची आहे, तिथेच अजूनपर्यंत हे चालू आहे. पण अंटिल प्रूव्हन गिल्टी. मग त्यांना कॉर्नर केलं जात आहे का आता तुम्हाला? मला ते काहीच म्हणायचं नाहीये. माझं फक्त म्हणणं असं आहे की आय स्टँड बाय हिम ॲज अ फ्रेंड. म्हणजे मी त्याला खूप चांगलं ओळखतो. फॉर मी टू डाऊट हिज इंटिग्रिटी ऑर हिज इंटेन्शन्स. पण आय हॅव सीन अँड आय हॅव हर्ड वर्स देन अदर्स. सचिन, विनोदी भूमिका कधी फारशा करायला मिळाल्या नाहीत, हे खुपतं का? नाही खुपत. कारण ज्या प्रतीचा आणि त्या दर्जाचा विनोद आजकाल चालतो आणि ज्याला माणसं हसतात, त्यानं मी ह्यातनं दूर राहिलेलाच बरा असं बऱ्याचदा वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला खुपणारी होती ती आपल्यातला माणूस हिंदीत गेल्यानंतर साधारणतः त्याची मराठी ओळख विसरतो किंवा मराठी लोकांमध्ये फार मिसळत नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत, बोलायला लावू नकोस. पण पण त्यांच्या वाढदिवसाला मराठी माणूस हजर नसतो. हो, त्यांच्या वाढदिवसाला मराठी माणूस हजर नसतो. मराठी गँगमध्ये ते जाऊ इच्छित नाहीत, कारण नंतर हिंदी लोकांना वाटतं की हा खूप मराठी आहे असं आणि मग ती इमेज सांभाळत असतात. म्हणजे त्याचा फायदा मराठीचा ते घेत असतात की मराठी नट रिस्पेक्टेड असतात वगैरे, हे जे फायदे आहेत ते घेतात. पण जेव्हा मराठीचा मुद्दा येतो किंवा काही बोलायची वेळ येते तेव्हा त्यांची चिडी चुप्प असते. ही सगळ्यात खुपणारी गोष्ट आहे. म्हणजे आज जेव्हा महेशवरती असा आरोप होतो की मराठी माणसांनाच त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि नंतर मराठी लोकांच्याच मागे लागला म्हणून हिंदीतनं मागे पडला, त्याचं त्यांनी कधीच काही वाटून घेतलं नाही. पण तो जो ह्या माझ्या मित्रामध्ये तो जो माज आहे तो आज जर आपल्यापैकी प्रत्येकाने बाळगला तर आपला उत्कर्ष होईल आणि तरच आपला उत्कर्ष होईल.
आणि तो जो खुपण्याचा पॉईंट होता ना, की मराठी माणूस विनामूल्य कार्यक्रमाला गर्दी करतो आणि महागडं तिकीट काढून करण जोहरचा सिनेमा पाहतो, पण मराठी सिनेमा पाहत नाही. लक्षात घ्या. आणि विनामूल्य कार्यक्रमाला बेदम गर्दी. हे आपल्याकडे क्वालिटी आहे. म्हणजे आणि आता आमच्या खुपण्याकडे येऊया. सचिन, ठाण्याहून शरद लेले यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांना तुझं डाऊन टू अर्थ असणंच खुपतं. अरे मी खूप असा प्रयत्न केलाय माहिती ना, असं चालण्याचा. पण काय होतं की थोड्या थोड्याने असं वाटतं की कोणीतरी येऊन मला ए खाली बघ, खाली चल. तर त्याची एक भीती वाटते. आणि आणि त्यावेळेला दुसरं काय होतं, मी नट म्हणून खरंच सांगू का की मी म्हटलं तसं आहे, मग ऍक्टर बाय प्रॅक्टिस, म्हणजे सरावाने नट आहे मी. आणि मला सर्वसाधारण माणसासारखं राहिलं तर त्या माणसाची वेदना आणि त्यांच्यातल्या काही गुपितं कळण्याचा चान्स आहे. जर मी खरंच जमिनीपासून 10 पावलांवर चालत राहिलो तर ही खाली जी जनता आहे त्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठी तफावत होईल. आणि स्टारगिरी म्हणण्यापेक्षा ती थोडीशी हिरोगिरी वगैरे माझ्या अंगात येत नाही. म्हणजे मी प्रयत्न केलाय, नाही असं नाही, पण मला नाही जमत. म्हणजे इट बिकम्स बॅड ऍक्टिंग. सो स्वीट. महेश दादा, तुझ्याबद्दल पण अशी एक गोड तक्रार आहे की तुझ्यातल्या दिग्दर्शकामुळे तुझ्यातल्या अभिनेत्यावर अन्याय होतो. असं नाही आहे ॲक्च्युली. इनफॅक्ट आत्ता मी ॲक्टिंगच जास्त करतो हल्ली डिरेक्शनपेक्षा. मी कधीच नट बीट व्हायचं मला कधी वेड नव्हतंच. आणि इनफॅक्ट मी डिफॉल्टनी ॲक्टर आहे, हा प्रॅक्टिसने ॲक्टर आहे. मी डिफॉल्टनी ॲक्टर आहे. आणि काय आता म्हणजे व्हॉट रोल्स विल बी रिटन फॉर मी. दबंगमध्ये मग अशा बेवड्या बापाचा रोल वगैरे करणं हे काही गरज नाही असं लोकांना वाटतं. नाही, पण तेवढे पैसे मला घर बसल्या दिले तर मी तसंच करेन. बरं, एक माणूस आहे या इंडस्ट्रीत ज्याला मी खूप रिस्पेक्ट करतो, त्याचं नाव आहे सलमान खान. अच्छा. तो यारो का यार म्हणतो ना आपण, दोस्तांचा दोस्त आहे. तो कधी रात्री अपरात्री तुमचा एक 1 फोन कॉल हवे, तो धावून यायला तयार असतो. आणि आय डोंट नो त्याचा असं काय समज झालाय की मी त्याला सगळ्या पिक्चरमध्ये हवा असतो. म्हणजे तो इट इज समटाईम मी म्हणतो मला नाही करायचं रे का. इट स्टार्ट विथ वॉन्टेड, मग दबंगमध्ये छोटा रोल महेश लेकिन कर. आता एक त्याचा पिक्चर येतोय काय रेडी. त्यात मी त्याच्या वडिलांचं काम करतोय. बरं, त्याच्या ते पुढे एक पिक्चर आहे त्यातही आहे. त्याच्या पुढे तो एक डिस्कशन चालू होतं, पण अगला पिक्चर सोहेल करायला की 13 रोल सॉलिड आहे. मी म्हटलं रे मला नको ना म्हटलं हे दाडको. पण तिकडे काही म्हणजे मला काही ॲक्टर बनायचं नसल्यामुळे मला काही चल कर. बाकी मी ॲक्टिंग बंदच केलेली आहे, फक्त सलमानसाठी एक्सेप्शन आहे. नाही, पण असं करायची गरज नाही. आम्ही सर्व चाहत्यांतर्फे. पण तू मला किती पिक्चर दिलेस मला सांगतो. लेटेस्ट लांबचं जाऊच दे. यू आर ऑल्सो डिरेक्टर. म्हणजे तुला खरंच वाटतं यू कुड हॅव रिटन अ रोल फॉर मी और कास्ट मी इन अ फिल्म. अरे, आय टेक इट ॲज अन इन्व्हिटेशन सर. आणि आय टेक इट ॲज फर्स्टली ॲज अ माय ऑनर. हा माझा सन्मान आहे की गमतीत का असे ना तू असं बोल. नाही, पण असं कसं माझं कसं माहिती ना, मी ते एक हे असतं ना, काय म्हणतात त्याला, एक जोकर इन द पॅक आहे मी. म्हणजे हाही पिक्चर आम्ही आता कुठला गेला तो लढ म्हणा, त्यात पण उगाच संजय जाधवने तो हा रोल तू कर म्हटलं, नको ना मला कशाला अडकवतो. तसं आहे ते. चला कोण नाही ना, चल महेश एखादा रे असं आहे. शहाणपण देगा देवा हा चित्रपट प्रेक्षकांपेक्षा समीक्षकांना जास्त खुपला अशी एक तक्रार आहे. मी वाचले नाहीत बेसिकली, मेन म्हणजे रिव्ह्यूज. आणि खुपला असेल तर ठीक आहे. मग आय थिंक तो पिक्चर काय मी फेडोरा गेला नव्हता फॉर किंवा 36 चौरंगी लेन नव्हता. तो बनवलेला एक नॉर्मल एन्जॉय करणाऱ्या ऑडियन्ससाठी. आणि बेसिकली मी वाचले नाहीत त्यामुळे मला कदाचित राग नसेल. मी वाचलं नाही त्यामुळे आय डोंट नो. पण इट वॉज अ कॉमेडी फिल्म, इट वॉज अ मॅड फिल्म. आणि ॲट द एंड ऑफ इट रिमेंड अ मॅड फिल्म. त्यामुळे मला काही त्याचं हे नाही. पण बरेच पिक्चरमध्ये नाही. मला अस्तित्वाचा एक रिव्ह्यू वाचला असतास तर तू वेडा झाला असतं. एका मोठ्या पत्रकार लिहिलं की किती वाईट पिक्चर आहे. त्यामुळे आय हॅव टेकन इट ऑल्सो. त्यामुळे काय त्यात असं लिहिलेलं की तुझं जे घर होतं तर तो स्विमिंग पूल आहे, पण त्यात कोणीच आंघोळ करत नाही. हा त्या क्रिटिकला पडलेला प्रश्न होता. त्यामुळे आता यू कांट ब्लेम देम. आता इट डिपेंड्स ऑन हाऊ यू सी द फिल्म. अजून एक तक्रार अशी आहे की तू जास्तीत जास्त मराठी लोकांना संधी देतोस, परंतु त्याच मराठी लोकांना संधी देतोस. नाही, असं नाही वाटत मला. इनफॅक्ट
जसे रोलला मला मिळत जातात लोक, वेगवेगळ्या लोकांना घेऊन वाईट ॲक्टर देण्यापेक्षा चांगले माहीत असलेले ॲक्टर घेणं जास्त चांगलं. मराठीविषयी तू खूप बोलतोस, परंतु मराठीतनं कमी बोलतोस आणि इंग्लिशमधनं जास्त बोलतो. माझं शिक्षण इंग्रजीतनं झालंय. मला मराठी हा विषय पण नव्हता शाळेत. माझी सेकंड लँग्वेज फ्रेंच होती. जे बोलतो ते मी शिकलो मुद्दाम. मला विषय नव्हता मराठी. पण माझे वडील थोडेसे इंग्रज होते. आय डोंट नो, ते माझ्याशी घरात पण इंग्लिशमध्ये बोलायचे माझ्याशी. आणि पण मी शिकलो, मी ठरवून शिकलो. म्हणजे मी नाटकात काम करता मला माहिती होतं, अफलातमध्ये काम करता मला ज्या माझी बुबडी वळायची की मला येईल की नाही बोलता. पण माझं असं मत आहे की प्रत्येक मराठी माणसाने इंग्लिशमध्ये खूप बोलावं, तरच तो मोठा होईल. बाकी कुठलीही भाषा बोलू नये, इंग्लिश आणि मराठी या दोनच भाषा बोलाव्यात. अजून एक खूप मोठी तक्रार आहे की जी तू पण उत्तर देऊ शकतोस याचा अर्थात दिग्दर्शक म्हणून त्यांनी द्यावं, पण त्या चित्रपटाचा एक भाग शिवाजीराजे भोसले बोलतोय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. ह्याचं जे शीर्षक गीत जे इतकं पॉप्युलर झालं, जे मराठी माणसाच्या अस्मितेला आवाज देणारं गीत होतं, शिवाजी महाराजांचा उच्चार करणारं गीत होतं, आणि ते गीत मात्र अमराठी गायकाकडनं गाऊन घेतलं गेलं. मुद्दाम गाऊन घेतलं. म्हणा मराठीत गाणं. राज ठाकरेंच्या घनिष्ठ मित्रांनी सेनेमध्ये प्रवेश केला हे लोकांना खुपलं. कोण तो? महेश मांजरेकर. नाही नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे झालं असतं की अजून मी आहे की इथेच आहे, कुठल्या सेनेमध्ये प्रवेश केला, काही नाही. मला पॉलिटिकल ॲम्बिशन आहे, पण ती मी डेफिनेटली आय गेट इनटू पॉलिटिक्स. आणि ते खूप गाजावाजा सह पॉलिटिक्समध्ये जाईन आणि 100% आय विल मेक अ डिफरन्स इन पॉलिटिक्स. आमची अपेक्षा आहे की एक ना एक दिवस महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर दोन्ही चांगली माणसं आम्हाला पॉलिटिक्समध्ये दिसतील. खरं मी जाणार एवढं नक्की. हो नाही, तुम्ही या खुर्चीवर जिथे बसलाय तिथे मनोहर जोशी पण बसून गेलेले आहेत, भुजबळ पण बसून गेलेले आहेत, रामदास आठवले सुद्धा बसून गेलेले आहेत, आणि अर्थात प्रकाश आमटे आणि मेधा पाटकर सुद्धा त्या खुर्च्यांवरती बसून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही गेलंच पाहिजे पॉलिटिक्स. चला काहीतरी रब होईल आपलं. जेव्हा नटांना किंवा ह्या क्षेत्रातल्या लोकांना, ज्यांना स्वतःच्या इमोशन्सची खरं तर ओळख असते सातत्यानं, पण त्यांच्या दृष्टीनं त्यांचे जे आप्तेष्ट असतात त्यांचं जाणं हे नॉर्मल माणसापेक्षा दुपटीनं जास्त जाणवतं. आपण खूप स्वतःचा खूप विचार करतो. समवेअर म्हणजे ना असं वाटायला लागतं की आपण त्यांना एखाद्या जुन्या फर्निचर सारखं ट्रीट करतो.